नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. काय बनवते काहीतरी जेवणाला? बटाट्याची भाजी. अरे बापरे, आज काय शनिवार आहे ना काहीतरी. हे काय इथं मस्त ते वाटाण्याची भाजी बनवली मित्रांनो. आपली ते दुपारची खिचडी वगैरे पडलेली होती. म्हटलं ठीक आहे, ते खिचडीच खाऊया म्हटलं आपण, आणि ती बटाट्याची भाजी खाऊया म्हटलं. तर मित्रांनो, आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. बऱ्याच दिवसापासून म्हणजे विषयावरती बोलत नाही आपण, फक्त मी आपल्या फॅमिलीबद्दलच बोलत असतो. गायत्री काय जेवण बनवते काय नाही याच्याबद्दलच नेहमी बोलत असतो मी. ते गायत्रीने मार्केटला वगैरे पाठवलं होतं, ते काय भाजीपाला वगैरे आणायचा होता, ते भाजीपाला वगैरे घेऊन आलो. चला म्हटलं, कसा आठवड्याचा बाजार जो असतो तो घेऊन येतो. आपला आठवडाभर चालू असतं, मग थोडं थोडं 2-3 दिवस झाले की परत कांदे टमाटर ते घेऊन या. ठीक आहे, तो विषय तर वेगळा झाला. काय आणायचं आहे? बाजरी. बाजरी कशाला? पण मी मागे आणलं होते ना काहीतरी. हा, अरे बाजरी नाही, पीठ आणलं होतं ना. संपलं. गायत्री आज 13 तारीख आहे, अजून महिना बाकी आहे, तरी आपला अर्ध्यातच किराणा संपून जातो मित्रांनो. या महिन्यामध्ये आम्ही 3,000चा किराणा भरला होता. गेला कुठे किराणा? गायत्री खाल्लं काही नाही म्हणजे असं अर्ध्या महिन्यातच कसं संपून जातो. पण गायत्री मग असं सांगत जा किराणा भरताना की जेणेकरून 1 महिन्यापर्यंत चालेल. 1 महिन्यापर्यंत असं चालेल. राहिलं ना तर सगळं चालतं. हा काय तुम्ही ते गहू घेऊन येतात 5 किलो आणि पूर्ण महिना जेवायला महिना जाईल. मग तांदूळ असतात त्याच्याबरोबर. तांदूळ असतात तर भात चालूच असतं नुसतं. सकाळी चपात्या, संध्याकाळी चपात्या, नाही बोललं 10 चपात्या असतात रोजच्या. 10 चपात्या दोघांना 30 दिवस जाईल की 5 किलो कसं जाईल? हा, 5 किलो म्हणजे 5 किलो गहू आणतो आणि किती 5 किलो तांदूळ असतात ना. 4 किलो तांदूळ तरी जायला पाहिजे ना काहीतरी, महिना संपून जायला पाहिजे ना. मग काय पण सांगतात तुम्ही उद्या उठून काय पण सांगितलं 1 वर्ष काढून काढत नाही. एक वर्ष नाही सांगत आहे मी, 1 महिना सांगतोय फक्त. मित्रांनो, ते आता ते बॉम्बे हायकोर्ट मध्ये वेकन्सी काय झालं? काय करा कशाला काय गायत्री दारू घेऊन कशाला आयुष्य उद्ध्वस्त करायचं माणसाने? आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या असतात ना. आपला विषय राहिलाच बाजूला, आपण वेगळ्या याच्यावरती चाललोय आता. जाऊ द्या मित्रांनो, विषय आपण विषयावरती नंतर व्हिडिओ बनवूया आपण. गायत्री काय म्हणते काय नाही तुम्ही ऐकून घ्या आधी. काय आलं गायत्री? काय बोलतोय मी? एक काम करायचं, 8 दिवस कंटिन्यू तुम्ही जेवण बनवा, तेव्हा तुम्हाला माहिती पडेल मी काय जेवण बनवायला लागतं, काय लागतं काय नाही. ठीक आहे, तसं नाही गायत्री, फक्त तसं नाही सांगितलं तर नाही मी काय नाही करत. हो बापरे, तू प्रत्येक टायमाला एवढी जीवावर काय येते गायत्री तुझी? अरे मला फक्त एवढंच म्हणायचं, महिनाभर पुरेल ना अशा काही गोष्टी सांगत जा. गोष्टी मी सांगते. 10 किलो गहू आणायचे. 10 किलो? बापरे, तांदूळ आणायचे बरोबर जाईल. 10 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ दोघांसाठी. मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगा. 7 किलो गहू घेऊन यायचे बरोबर. आपल्याला एंडिंगला 2 किलो बरोबर लागतात बरोबर. 7 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 2 किलो बाजरी, बरोबर 1.5 महिना. 1.5 महिना? मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगा आम्हाला. आम्ही दोघांनी किती बोलते तुम्ही पागल हावरट सारखे खात असतील तर कसं तुम्हाला? हावरट सारखे म्हणजे आपण काय खातो जास्त सांग बरं? आपलं तेच असतात, चपात्याच असतात. कधी पण चपात्या. हा, मग दुसरं काय बनवणार आहेस? दुसरं मग भाकरी भाजी काय असते का? आता नाही, आता ठीक आहे, ते चिकन मटन वगैरे राहिलं तेव्हा ते काय भाकर वगैरे बनवून घेत होती. चिकन मध्ये भाकर चांगली लागते ना. ग्रेव्ही बनव चपात्या. ठीक आहे, या महिन्यामध्ये मी किराणा भरेल ना तेव्हा ते आपले तांदूळ 5 किलो, गहू 5 किलो आणि बाजरी 5 किलो असं लिहून घेईल मग. हा 5 किलो बाजरी. हा, मग ते कडवून देईन आपल्या दोघांना. ते नाही खात जास्त. हे बघा, असं पण बोलते आणि असं सांगते की बाजरी नाहीये. आणि बाजरी
हा गहू 5 किलो नाही 7 किलो, बाजरी 2 किलो आणली तर चालेल बसून. 2 किलो मध्ये काय होणार आहे गायत्री? बाजरी 2 किलो? कधीतरी खातात आपण, रोज नाही खात. अरे कधीतरी खातो म्हणजे पूर्ण महिना काढायचा असतो ना गायत्री, असं काय करते तू? आता एक काम करा, आज तुम्ही ना तुमच्या याच्याने राशन भरा पूर्ण महिना. माझ्या ह्याच्याने म्हणजे कसं? तुम्हाला जसं भरायचं 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, 5 किलो बाजरी, बस. 5-6 तेलाचे पाऊच मस्त. हो बापरे, एवढं? हा तुमचे गायत्री मुंबईमध्ये राहतो आपण, एवढी पगार नाहीये मला. जेवढी पगार असते तेवढा अख्खा महिना येईपर्यंत अख्खी संपून जाते. मला काय माहिती नाही हा मला काय नाही सांगायचं. मित्रांनो, सिरियसली सांगतोय तुम्हाला, नुसतं असं नावापुरतं मुंबई आहे की हा मुंबईला राहतोय. एवढे खर्च आहेत ना, प्रमाणच्या बाहेर खर्च आहे डायरेक्ट. गायत्रीला पण माहिती आहेत किती खर्च होतात किती नाही. हा गायत्री, महिन्यामध्ये म्हणजे डायरेक्ट 20,000 ने 22,000 ने 25,000 कुठे जातात काय येतात काही म्हणजे काहीच समजत नाही. सेविंग काहीच होत नाहीये, सेविंग एकदम झिरो. आणि फक्त आपलं घरामध्ये हे आणा ते आणा, दवाखाना करा, रोजचा ते दूध साखर त्याचा खर्च. रोजचं दवाखाना करतात. रोजचा दवाखाना म्हणजे महिन्यात 2 वेळा होतोच ना गायत्री. नाही ते झोप. झोप येते? हा. ओ बापरे, आत्ता 8:15 झालेत गायत्री. मला गोळ्यांची झोप. गोळ्यांची झोप येते. मग दुपारी आता तुला दुपारी डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो ना? हा मग बरं नाही वाटत त्या गोळ्यांनी? रात्री परत घेऊन घ्या पण त्या गोळ्या. काय? आणि ते काय करत बसले आता? आता हा ठेवते आता. तुझ्या डोळ्यांमध्ये झोपणार आहे गायत्री. कधी कधी आपल्या आयरानी भाषा म्हणून बोलत जाय ना गायत्री. नाही बोलावं. हा मला नाही आवडत. असे नको करू ना, मला नाही आवडत. काय आपली जन्मभूमी ना गायत्री. काय नाही बोलावं. हा आपली आयरानी भाषा ना थोडा. तुम्हाला रुची राग आहे. कावर मावर काय तुला राग येले म्हणून नाही बोल राही तू? नको ना असे करू. मावर काय रे तू एवढं रागे नको बरं जाऊ ना तू मावर. रागे बरशी इले ना जास्त म्हणजे आपल्या मराठी भाषा बोलापेक्षा ना आयराणी भाषा जास्त बोलायला आवडशीले. घरमा पण नुसते आयराणी भाषाच बोलत राहाई. आणि आम्ही आपलं बोलताच म्हणजे आयराणी भाषा थोडीफार बोलीजले तसं आम्ही आता थोडं बोलतात नाही असं तुम्ही काय बोलतात ना हा तुम्ही. थोडंफार चुकून जातं गायत्री बोलायला. थोडं आता खोकला वगैरे येतोय. थोडी जास्त वेळ जायला कोथमीर यावर टाकतेस. ठीक आहे. त्या बटाटाच मग मग काय करशील? असं नाही ना खायला द्या ना. मस्त लागी खाई देसो ना. मग तो काय कशी पण बनवत रे खानाच पडी ना. काय तुला बोलतोस? रातनी भाजी राही तरी खानाच पडी ना. रात्री माझ्या तुम्ही चिकन नाही राहतात तीच खातात. ते खात तुम्ही एकदम भारी आहे हुशार आहे. हा. हा ना यार, जेव्हा रात्रीचं म्हणजे चिकन मटन राहिलं काय झालं? ही एक भजी पण पडली ती पण खाऊन घ्या. कुठली भाजी पडली? बघा ना ही एक मिरची भजी. ती मिरची भाजी. हे कोणती ना? हा किती तिखट होती ती मिरची भाजी. का मी मला खूप गेलं. कुठे जायचंय? गोळ्या घ्या. गोळ्या घ्यायच्यात? तुम्ही मान परत गायत्री एवढे जण कमेंट्स करून सांगतात की फक्त म्हणे तुम्ही इंटरेस्ट घेतात म्हणे व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी. मग माझा नवरा हुशार. हा काय शहाणा समजदार. मग मी तुझ्यासोबत एवढं बोलत असतो तू पण काहीतरी बोलत जा ना. मग हे काय बोलते ना मी. काय बोलते नुसतं एकदम आडशी सारखं बोलते तू. नाही ना, हा असं जोरात झालं बोलते तसं ना. झालं. हा सारखं नाही बोलते, जोरात बोलते ना. कुठे जोरात बोलते हे तू? काय किती जोरात बोलू? कुठे जोरात बोलते तू? आजूबाजूच्या लोकांना पण ऐकायला जातं. ते पण बघतात ना. ते बघा तिकडे लोक पण बघतात व्हिडिओ बनवतात असं. हा ना मग मित्रांनो, आपल्याला विषयाबद्दल बोलायचं होतं आणि गायत्रीने कुठे विषय फिरवून टाकला. जाऊ दे, आपण विषयाबद्दल दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलूया मित्रांनो मित्रांनो. आम्हाला पण सपोर्ट करा प्लीज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा प्लीज. काही विनंती करतो मी प्लीज. चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय बाय. बाय बाय. आपण कुठेच बोलत राहिलो ना गायत्री आजच्या व्हिडिओमध्ये. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काहीतरी व्हिडिओ बनवायचा. हो बरोबर, स्वतःसाठी पण माणसाने जगून बघायचं ना. जगून बघायचं. आपल्या भावना पण व्यक्त करा काहीतरी. हो बरोबर. काय बोलतो आपण. ठीक आहे चालेल मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय चालेल, बाय. बाय बाय कर गायत्री. बाय बाय.